नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर बघा, आपल्या देवघरामध्ये उतरंडी असल्या पाहिजे आणि त्या का असल्या पाहिजे, त्याच्यामध्ये कुठलं धान्य असलं पाहिजे किंवा त्याच्यातलं धान्य कधी बदलावं, ह्याची सविस्तर असा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. आता हा शॉर्ट व्हिडिओ आहे, तर मी तुम्हाला सांगते. आपल्या देवघरामध्ये उतरंडी असल्या पाहिजे. अन्नधान्याची पूजा ही आपल्या देवघरामध्ये झाली पाहिजे नित्यनेमाने. तर आपल्याला त्याच्यामध्ये काय काय धान्य भरून ठेवायचं आहे, तर आपल्याला गहू, तांदूळ, धणे आणि हळदी आणि कुंकू असं हे उतरंडीमध्ये भरून ठेवायचं आहे. त्याची आपल्याला नित्यनेमाने अशा पद्धतीनं पूजा करायची आहे. आणि आता आपल्याला ह्याच्यातलं धान्य कधी बदलायचं, तर पौर्णिमेला, महिन्याच्या पौर्णिमेला आपल्याला ह्यातलं धान्य बदलायचं. जर आपल्याला पौर्णिमेला नाही बदलणं झालं, तर आपल्याला एखाद्या शुक्रवारी धान्य बदलायचं. व्यवस्थित अशा उतरंडी घासून घ्यायच्या, उन्हामध्ये वाळवायच्या आणि त्याच्यामध्ये धान्य भरायचं. आणि अशा पद्धतीने आपल्याला त्याची पूजा करून देवघरामध्ये स्थापन करायच्या. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. श्री स्वामी समर्थ.